आता काय करायचं रानंदा? हेच काय कळणं झालं. ती एका सहीसाठी टाकली समजा. कशी मिळवायची ही सही? अंजली ताईसनी माझा सपोर्ट आहे, माझी सही घ्या की. तुम्ही सही केल्याचं कळालं तर काय करेल पप्या? अहो ते काही मारून टाकणार नाही. लय झाले आता दबून वागले आणि कुणी ना कुणीतरी पाऊल उचललंच पाहिजे की. आता माझ्या मनाला जे वाटेल तेच करणार आहे मी. त्यात ती सही करते मी. वहिनी मागच्या बाजूला नाव आहेत बघा, तिकडे सही कर. तुमचं लय उपकार झालं बघा. उलट अंजली ताईच्या तुमच्या उपयोगाला येतो ह्यातच मोठं समाधान आहे. सरपंच पदावर अंजली ताईच पाहिजे. आता आमचं हे बघायचं, जावं लवकर. चला, तो गड तर सर झाला. आता सगळ्यात महत्वाचा गड नंदिता वहिनी, तो सर करून दाखव. नाही जमला तर सरळ टकमक टोकत. वहिनींची काय बी काळजी करू नका, वहिनी मला लगेच सही देणार. अहो द्या इकडे. हे बघा, मी हे गेलो मी आलो तोवर तुम्ही लगेच पंचायत ऑफिसात पोहोचा. चालतंय. पण रानादा तुम्ही एक काम करा, लवकरात लवकर सही घ्या आणि अंजली वहिनीच निघून तिथं लवकर पोचा. आम्ही पण पोचतो. चला. हा राणा भाऊजी या. वहिनी ते वहिनी हाताला काय झालं? अहो काय सांगायचं राणादा, ताई सब चहा गेल्या तेव्हा गोदकानं समदाच्या त्यांच्या हातावर सांडला. लई हात भाजलाय आणि नेमकं ते सहनच होत नाहीये बघा. पण राणा भाऊजी, तुम्ही आमच्या काळजीपोटी आमच्या तब्येतीची विचारपूस करायला आलासा, हे मोठं भाग्यच म्हणायचं आमचं. वहिनी भाग्य कसलं? मी तुम्हाला म्हणलंच आहे की मी तुमची काळजी घेणार म्हणून. आता आम्ही जरा पडतो, आमचा हात लई ठसठसायलाय. वहिनी तुम्ही आराम करा, पण त्याआधी तेवढं सही करून देता काय? काय येते? पण राणादा ते ठसठसत्या हाताने ताई सब सही कशी करणार? वहिनी काय, अंजलीबाईंवरचा आळ जावा म्हणून समध्यांनी म्हणून एक प्रस्ताव तयार केलाय. ग्रामपंचायतीच्या समध्या सदस्यांच्या सह्या झाल्या तर अंजलीबाई निर्दोष सुटणार. अच्छा, परवा चांगलंय की. पण अहो पण राणादा एवढ्या ठसठसत्या हाताने ताई सब सही कशी करणार? तेच सही केली असती हो आम्ही राणा भाऊजी, पण आता कशी करू हो सही राणा भाऊजी? आता आमच्यामुळे जाऊबाईंचं सरपंच पद जाणार याचं लई वाईट वाटायलंय बघा आम्हाला. वहिनी लई ठसठसतोय का हात? लई ठसठस आलाय बघा. राणा भाऊजी तुम्ही आमची एवढी काळजी घेत असा, पण आम्हाला ती तुमच्यासाठी साधी एक सही बी करता येणं झाल्या, त्याचं लई वाईट वाटायलंय बघा. राणादा काय झालं तुझ्या हाताला? थांब बघू तर. नाही हात बी लावू नका. लई ठसठस आला आमचा हात. गोदाकांनी गरम चहा सांडला आमच्या हातावर, लई भाजलाय, ठसठस आलाय, सहन बी विन झालंय. एवढ्या ठसठसत्या हाताने ताई सब सही कशी करणार हो? थोरल्या ताई साहेबांचं सरपंच पद जाणार बघा. म्हणजे तू अजून सही करायला नाहीस होय? अहो सही करायचं लई मनात आहे आमच्या, पण कशी करणार? हात बघा.
आता आमच्यामुळे जाऊबाईंनी राजीनामा द्यायला लागणार. ही सल आमच्या मनात कधीच जाणार नाही. अगं नाही नाही, तू कुठली विसल मनात ठेवू नकोस. ज्याला सह्या करता येत नाही की नाही त्यांनी डाव्या त्याचा अंगठा मारला तरी चालतोय. जगात कुठं सगळ्यांनी सह्या करता येतात? नाही पण आम्ही कुठं अडाणी आहे. आमचा अंगठा कस काय चालेल बरं? तुला सरकारी नेम घरात बसून माहिती आहेत काय? नाही नव, मला माहिती. हात बाजल्यानं सही करता आली नाही म्हणून अंगठा मारला असं एक ऍफिडेव्हिट ऐकून टाकायचं. तू मार अंगठा. वहिनी तुम्ही मारा अंगठा. वहिनी अशा कंडिशन मध्ये तुमच्या मनाला लागेल अशी एक बी गोष्ट करायची नाही बघा. ते साई घेऊन आलो ना. की सगळ्यांच्या सह्या झाल्या, तुझी झाली की झालं बघ. वहिनी तर लवकर इकडे नाव पुढे तर की लवकर. थांब इधर इथं मार की अंगठा. अहो हे अहो हा बघ. झालं की सगळ्यांचं? चल वहिनीशी दाखवूया पटाक. हा ना घे लवकर. इथं बस बस इथं चंदे. काय लावलं? काय लावलं तुम्हाला? काय लावलं ते? जगात भारी काम केलेस बरं अनाथ. हे नव बापू आणि सुरेखा वहिनीची सही कशी मिळवलीस? अरे दोन्हीकडे बायकांनी चांगलपणा दावला म्हणून मी आले. त्या गरीब माणसांचा काही उपयोग नाही बघा आयुष्यात. लई बेकार जात. आपण बिगडी माणसंच आहे की मर्दा. हा म्हणजे काय काय चांगले बी असतात माझ्यासारखी. वहिनी राजीनामा फाडून टाका आता. म्हणजे तुमच्यावर चाळ जाणार आता. आधी मला सांगा तुमची सकाळपासून काय धावपळ चालू आहे? तुमचा राजीनामा कॅन्सल करायची धावपळ चालली आहे. अहो तुम्ही माझ्यासाठी उगीच कोणापुढे हात पसरलेले मला आवडणार नाही. नाही मला जे पटते तेच करायलोय मी. वहिनी राणादानी अशक्य असलेली गोष्ट शक्य केली. हे बघा गोदक्का आता वहिनीसनी राजीनामा द्यायची गरज नाही. राणादा सगळ्यांच्या सह्या घेऊन आलाय बघ. अरे वा, मला वाटलंच होतं राणा काय पण करून समद्याच्या सह्या आणणार म्हणून. आणायलाच पाहिजे. अहो पण तुम्ही माझ्यासाठी कोणापुढे का हात पसरले? अंजलीबाई मला जे पटलं ते केलं मी. इलेक्शनच्या टायमाला तुमचा प्रचार करता आला नाही तेव्हा तो प्रचार आता करतोय असं समजा. आता तुम्ही राजीनामा अजिबात द्यायचा नाही. समद्यांच्या सह्या झाल्यात प्रस्तावावर. काय गरज आहे पण या सगळ्याची? वहिनी ते तुम्हाला जाता आता सांगतो मी. आता सरपंच म्हणून काम चालू ठेवायचं हे पक्क समजा. जाऊन लवकर या. आज आनंदाचा दिस आहे ना. गोडाधोडाचं जेवण करते. वय परत वहिनीसनी सरपंच पदाच्या खुर्चीत बसवतो आणि येतो पटाक दिस. वहिनी चला लवकर या. चल लवकर. का ते आमरस बनव. हा आलोच. राजीनामा तर द्यायला आला नाही सण अंजली वहिनी. रणविजय गायकवाड मला देऊ देतील तर ना? द्यायला देणारच नाही आणि आता द्यायची काय गरज बी नाही. साहेब समध्या सदस्यांच्या सह्या झाल्यात बघून घ्या. गुड, व्हेरी गुड.
गुड, व्हेरी गुड. एका प्रामाणिक सरपंचावर कारवाई करण्याचं माझ्या जीवावर आलं होतं. अंजली गायकवाड यांच्यावर जे काही आरोप आहेत ते खोटे असं मी जाहीर करतो. तसेच माझी कारवाई संपली असंही मी जाहीर करतो. या आओ या हो. बसा. काय पण म्हणा, तुम्हीच या खुर्चीचे लायक आणि तुम्हीच आमचे सरपंच. चला निघतो मी. तुमच्या सर्वांच्या एकतेचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. तुम्ही या ठरावावर विरोधकांच्या सह्या आणल्या. वा. हो, ते तेवढं सहज शक्य नव्हतं, तुम्हाला सांगतो. काही वेळा चांगल्या कामासाठी सरळ मार्ग सोडावा लागतो, मला माहित आहे. असो, आता तुम्ही सगळ्यांनी अंजली गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करा आणि दौलतवाडी ग्रामपंचायतीचं नाव मोठं करा. मॅडम, बेस्ट लक. थँक्यू. चल येतो मी. साहेब, सील केलेल्या फायली आता या सर्व फायली सरपंचांच्या ताब्यात द्या. आता माझं काम संपलं, आता सरपंचांचं काम चालू. अंजली वहिनींचा अंजली वहिनींचा दादांचा राणा दादांचा राणा दादांचा अंजली वहिनींचा राणा दादांचा. ते इलेक्शनच्या टायमाला समधी कशी आपापले फोटो टाकतात त्या इंटरनेटवर, तसं तुम्ही शाई लावलेल्या अंगठाचा फोटो टाका की. टाका की. राहिलं तुमच्या मनात नसेल तर राहू द्या. या ठोकळ्याचा काय तर बंदोबस्त करायच पाहिजे. लई डोक्यात गेलाय आमच्या. नाही जमायचं ते. त्यात तुम्ही अडाणी यायचा हे सिद्ध झालंय. काय काय म्हणल्या? नाही तसं नाही ताईसाहेब, आज तुम्ही बी माझ्या लाईनीत येऊन बसलासा बघा. कुठं सही पाहिजे असली का नाही की माझं तात्या असंच माझा अंगठा घेतात. होय सनी बघा, आज कागदावर तुमचा अंगठा घेतला की नाही म्हणजे तुम्ही बी अडाणी झालायचा. ए ऐकून घ्यायलोय म्हणून उगा काय बी बोलू नका चंदे. नाही हो ताईसाहेब, उगा काय बी नाही, मनात आलं ते बोलले हो म्या. ते तुझं मन घाल आधी चुलीत. बर माझं सोडा, तुमच्या काळजी पोटी माझ्या तोंडात जे यायले ते मी बोलायले हो. बर ताईसाहेब, पुढं काय करायचं आता? या ठोकळ्याला सासूबाईंच्या जाळ्यात अडकवून सरपंच पद मागणारच आम्ही. सासूबाईच्या जाळ्यात म्हणजे? ते कळल तुला लवकरच. ताईसाहेब, उग जादा बी करू नका. आधीच पचका झालाय, त्यात अजून नग. पचका तर आता त्या मास्तरनीचा होणार आहे. जेवणाच्या टेबलावर बघशीलच तू. आमरस घ्या थोडं. आबा आता तर बापू सही करायला नाही म्हणत होतं, मग काकी मध्ये पडल्या. म्हणल्या की सही नाही केली तर रेणूच्या घरला निघून जाईन म्हणून. मग बापून सही केली. बापू अडाणी त्यांनी सह्या कशा काय केला? होय की, त्याला तर लिहिता वाचता बी येत नाही, मग सही कशी काय केली? अहो आता निवडून आल्यावर ते सही शिकलेत. आणि एक गंमत माहितीये का, ग्रामपंचायतीत एकदा सही करताना त्यांनी 10 मिनिटं घेतली होती.
काय एकेकाची हौस आहे बघा. म्हणजे लिहिता वाचता आलं नाही तरी सही करता यायला पाहिजे. म्हणजे बापू अडाणी असून त्यासनी अंगठा बहादर म्हणता येणार नाही, आणि ही आमची शिकलेली असून हिला अंगठा बहादर म्हणायला लागणार आहे. काय का असं ना, पण राणानं सगळ्यांच्या सह्या घेऊन एक नंबर काम केलंय. राणा असाच काय अंजलीच्या पाठीशी उभा राहा बाबा. चला, आज चांगली बातमी कळली आणि जेवणही चांगलं मिळालं. बोला का, जेवण मस्त झालं बरं का. चल तुमचं चालू द्या, मला महत्वाच्या कामाची 4 फोन करा. चला आता सरपंचकीचा विषय बंद, चुपचाप जेवा. राणादा ऐकलं का? मी ऐकलं, तू जेव चुपचाप. राणा भाऊजी, आम्हाला जरा बोलायचं होतं. साठी अहो चुपचाप जीव म्हणली ना वा. ए लाडू, ते मी तुला म्हणाले चुपचाप जेव. चल वहिनी तुम्ही बोला. आज दुपारच्याला का नाही आम्हाला एक सपन पडलं, आणि सपनामध्ये सासूबाई आलत्या. हो मग बय म्हणत होत्या, थोरल्या सुनाचं जसं नाव झालंय तसं धाकल्या सुनाचं बी झालं पाहिजे. तू बी सरपंच झालं पाहिजे असं सासूबाई म्हणत होत्या सपनामध्ये. आजकाल आई लईच बोलायला लागले तुझ्या संगट. लईच लाडाची झालीच वाटते. सूरज, तू चेष्टा करू नकोस. मग आता एका गावात 2-2 सरपंच करणार आहेस का राणादा? अरे त्याचा सवाल नाही, वहिनीसनी काय सपन पडले ते सांगायला त्या. तेच तर. हे बघा, आम्हाला काय सरपंच पदाची हाऊस नाही, पण सासूबाईंची इच्छा आहे हो. आणि आपण जर त्यांची इच्छा डावलली आणि नंतर ना अंगलट आलं तर बाई, आम्हाला तर आमच्या पोटातल्या बाळाची लय काळजी वाटायल्या. अहो स्वप्न दुपारी पडलंय ना, आणि तसंही कुठल्याही स्वप्नात आपण जे विचार करतोय तेच येतात. वहिनी म्हणजे आम्ही सरपंच पदाचा विचार करतोय असं म्हणायचंय तुम्हाला? अहो राणा भाऊजी, खरंच सांगतो, जाऊबाई जेव्हापासून सरपंच झालात का नाही तेव्हापासून आम्ही आमच्या मनात एकदा बी सरपंच पदाचा विचार आणला नाही. मग आता तरी बी कस काय सपान पडलं बरं? हा, म्हणजे सासूबाईंचीच इच्छा असणार की नाही. चालते वहिनी, तुम्ही सरपंच होणार. वय पण ते पुढच्या टर्मला. अंजलीबाई आपण सगळे विधानसभेत जातील. आईची इच्छा आहे तर कवा ना कवा पुरी व्हायलाच पाहिजे. वैगे याच टायमाला व्हायला पाहिजे असं थोडी म्हणल्या. वहिनी, तुम्ही सरपंच पुढच्या टायमाला होणार म्हणजे होणार.